नमस्कार सर्वांना. मी तुमच्या सर्वांचा लाडका रामजी. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या टेक सरकार या मराठी मातृभाषेतील YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज 2 गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट पाहणार आहोत. जे माझे मित्रबांधव असतील, खेळाडू, जे स्पोर्ट्स पर्सन असतील, त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाच्या 2 भरती निघालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म भरा. जे पात्र खेळाडू असतील त्यांनी हे फॉर्म निश्चितच भरायला पाहिजे. कोणते असणार आहे जे इन्कम टॅक्स आणि जे बी-एस-एफमध्ये जे स्पोर्ट्समनची भरती निघालेली आहे, याच्यात जे आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जे महत्त्वाच्या तारखा असतील, डॉक्युमेंट काय लागणार आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय चलन आहे का? हे फॉर्म ऑनलाईन भरायचे किंवा ऑफलाईन हे सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही टेक सरकार या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून जा, लाईक करून जा, शेअर करून टाका. सर्वांना तुमच्या मित्र-मैत्रिणींना या भरतीचा फायदा घेता आला पाहिजे. जसे की मी जे गव्हर्नमेंटचे जॉब रिक्रुटमेंट, जे गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतील, इंटर्नशिप असतील, जे योजना असतील वेगवेगळ्या, जी-आर असतील, हे सर्व आपण या आपल्या टेक सरकार चॅनलवरती टाकत असतो. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे पण तुम्ही जॉइन व्हा. तिथे मी काही इम्पोर्टंट पी-डी-एफ वगैरे काही ॲड टाकत असतो. तिथे तुम्ही जॉइन व्हा. चला तर आपण आज आपली पहिली भरती पाहूया. पहिली भरती असणार आहे इन्कम टॅक्स ऑफिस जे आहे आपलं मुंबईचं वेस्टर्न रिजनमध्ये, तिथेही स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंगसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे जे डेट असणार आहे 7/1/2026 हे नोटिफिकेशन आलेलं आहे ऑफिशियल साईटवरती. कुठे असणार आहे हे द प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स जे मुंबई रिजनमध्ये असणार आहे. तिथेही स्टेनोग्राफर ग्रेड 2 ची टॅक्स असिस्टंट अँड मल्टीटास्किंग स्टाफची व्हॅकन्सी असणार आहे. तुम्हाला याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्स पहा तुम्ही इकडे. काय दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स हे नोटिफिकेशन 7/1/2026 पब्लिश झालेलं आहे. आणि तुम्हाला लास्ट डेट काय असणार आहे 31 जानेवारी 2026 म्हणजे 31/1/2026 पूर्वी तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचं आहे. व्हॅकन्सी पोझिशन दिलेली आहे टोटल. जे स्टेनोग्राफरसाठी जी व्हॅकन्सी असणार आहे टोटल इथे 12th व्हॅकन्सी असणार आहे 12 व्हॅकन्सी. टॅक्स असिस्टंटसाठी तुम्हाला इथं 47 व्हॅकन्सी असणार आहे. आणि जे मल्टीटास्किंग स्टाफ असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं 38 व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. टोटल इकडे 97 व्हॅकन्सी असणार आहे. 97 व्हॅकन्सी आहेत इथे. तुम्ही पे लेव्हल पाहू शकता. तुम्हाला 7th वेतन आयोगानुसार तुम्हाला इकडे लेव्हल 4चा असणार आहे स्टेनोग्राफरसाठी. लेव्हल 4 तुम्हाला टॅक्स असिस्टंटसाठी असणार आहे. एम-टी-एससाठी तुम्हाला इकडे लेव्हल 1ची पोस्ट असणार आहे. टोटल तुम्हाला छान सॅलरी असणार आहे इकडं, वेतन वगैरे. सिलेक्शन क्रायटेरिया दिलेला आहे तुम्हाला इकडे. तुमच्याकडे फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही नॅशनल लेव्हल किंवा इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही खेळाडू असताल. सेकंड तुमचं स्टेट लेव्हल असेल, युनिव्हर्सिटी लेव्हलला खेळलेला असाल तुम्ही, इंटर युनिव्हर्सिटी लेव्हल खेळला असाल तुम्ही, ऑल इंडिया स्कूल गेम खेळलेला असाल तुम्ही, नॅशनल स्पोर्ट्स गेम खेळलेला असाल तुम्ही किंवा खेलो इंडिया असताल. हे सर्व इथं खेळाडू पात्र असतील. तुम्हाला फर्स्ट, सेकंड जे प्लेस असेल, तुम्ही इकडं पहा लिस्ट ऑफ गेम्स दिलेले आहेत. ॲथलेटिक्ससाठी तुम्हाला 26 व्हॅकन्सी आहेत इकडे. स्विमिंगसाठी आहेत, बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, चेस आहे तुमचं, लॉन टेनिस आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी 10 व्हॅकन्सी आहेत इकडे. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, फुटबॉल आहे. तुम्हाला इथं सर्व स्क्वॉश आहे, बॉक्सिंग आहे. टोटल इकडे 97 व्हॅकन्सी आहेत. आता इकडे तुम्हाला कॉम्पिटिशन काय दिलेलं आहे, इंटरनॅशनल खेळलेला असाल तुम्ही, नॅशनल लेव्हल खेळलेला असणार, इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट असतील तुमचे, नॅशनल स्पोर्ट्स गेम असतील, खेलो इंडिया जे यूथ गेम आहे, खेलो इंडिया विंटर गेम आहे, खेलो इंडिया पॅरा गेम्स आहे. हे सर्व खेळाडू इथे पात्र आहेत. खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. जे खेळाडू मित्र असतील त्यांनी हा फॉर्म निश्चितच भरावा. ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. स्टेनोग्राफरची व्हॅकन्सी असणार आहे. तुमचं एज लिमिट दिलेलं आहे 18 ते 27 वर्ष असणार आहे. टॅक्स असिस्टंटसाठी 18 ते 27 आहे. एम-टी-एससाठी तुमचं 18 ते 25 आहे. इकडे एज रिलेक्शन दिलेलं आहे तुम्हाला. एस-सी, एस-टीसाठी तुम्हाला इकडे 5 वर्ष दिलेलं आहे तुम्हाला इकडे पहा तुम्ही. तुम्हाला स्टेनोग्राफरसाठी 12th पास असणं आवश्यक आहे. जे स्टेनोग्राफीचा जे सर्टिफिकेट असेल तुमचं 80 100 तुम्हाला ते आवश्यक लागणार आहे. टॅक्स असिस्टंटसाठी तुमच्यासाठी कडे डिग्री असणं आवश्यक आहे. आणि एम-टी-एससाठी तुमच्याकडे मॅट्रिक्युलेशन 10वी-12वी असेल तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. इथे वेबसाईट दिलेलं आहे www.incometaxmumbai.government.in या वेबसाईटवरती तुम्हाला इथे आवेदन करायचं आहे.
तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत? एस-एस-सी मॅट्रिक्युलेशन असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड असेल तुमचं, पासपोर्ट असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट असतील, कास्ट सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमिसाईल असेल तुमचं, कास्ट व्हॅलिडिटी असेल, तुमचं स्पोर्ट्स गेमचं सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्याकडे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे हँडिकॅप असाल तुम्ही, एन-ओ-सी असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, सिग्नेचर, व्हॅलिड ईमेल आयडी हे सर्व लागणार आहे. आणि ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे तुमच्याकडे इथे ₹200 तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस पे करायची आहे. हे सर्व तुम्हाला मी 13 पेजचं पी-डी-एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन व्यवस्थित रीड करा. फॉर्म भरण्याच्या आधी व्यवस्थित रीड करा, न चुकता फॉर्म भरा. हा फॉर्म आवर्जून भरा तुम्ही. सेकंड जी भरती असणार आहे आपली बी-एस-एफमध्ये असणार आहे. बी-एस-एफमध्ये जे बी-एस-एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये ही भरती असणार आहे. बी-एस-एफमध्ये तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचं आहे. विथ इफेक्ट फ्रॉम 27/12/2000 पासून हे चालू झालेलं आहे. शेवटची डेट काय असणार आहे? 15/1/2026 12 वाजेपर्यंत तुम्ही रात्रीच्या हे फॉर्म भरू शकता. म्हणजेच तुमच्याकडे अजून 5 दिवस आहेत बी-एस-एफसाठी. टोटल वेकेन्सी असणार आहे 549. खूप मोठ्या वेकेन्सी आहेत तिकडे. स्पोर्ट्स तुम्ही डिसिप्लिन पाहू शकता. इव्हेंट्स वगैरे ॲथलीट्स असेल, आर्चरी असेल, तुमचं क्रॉस कंट्री असेल, बास्केटबॉल असेल. टोटल वेकेन्सी दिलेल्या आहेत तिकडे. इव्हेंट दिलेले आहेत. वेकेन्सी आहेत टोटल. इकडे 53 वेकेन्सी ॲथलेटिक्ससाठी आहेत. फिमेलसाठी टोटल वेकेन्सी 50 आहेत. हे सर्व तुम्ही 26 पानाचं जे पी-डी-एफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. स्विमिंग असेल तुमच्या इकडे, स्विमिंगसाठी वेकेन्सी आहेत. मेलसाठी 17 असणार आहेत. फिमेलसाठी इथं 14 वेकेन्सी आहेत. हे सर्व तुम्ही व्यवस्थित इंस्ट्रक्शन रीड करा फॉर्म भरण्याच्या अगोदर. वॉटर स्पोर्ट्स असतील तुमचे, योगा असेल. तुम्हाला आवेदन कुठं करायचं आहे? वेबसाईट दिलेलं आहे इथे ऑनलाईन recruitment.bsf.government या साईटवरती. पे स्केल तुम्हाला 7 पे स्केलनुसार लेव्हल 3ची पोस्ट असणार आहे. 21,700 ते 70,000च्या आसपास तुम्हाला हे पेमेंट असणार आहे. अदर अलाउन्सेस त्यात इन्क्लूड असतील. ही कॉन्स्टेबल जीडीची स्पोर्ट्समनची भरती असणार आहे बी-एस-एफमध्ये. तुम्हाला मॅट्रिक्युलेशन असताल तुम्ही आणि एज रिलेशन तुम्हाला 18 ते 23 वर्ष दिलेलं आहे. 10वी पास वरती, 12वी वरती, ग्रॅज्युएशनवाले तुम्ही एज जर बसत असेल तर हा फॉर्म भरा. एस-सी, एस-टीसाठी 5 वर्षाचं एज रिलेक्शन दिलेलं आहे. ओ-बी-सीसाठी 3 वर्षाचं एज रिलेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट, मॅट्रिक्युलेशन डॉक्युमेंट हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. नॉन क्रिमिनल असेल लागणार आहे. हे सर्व 26 पानाचं पी-डी-एफ तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर व्यवस्थित रीड करा. तुम्हाला 15/1/2026च्या पूर्वी हा फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटवरती ऑनलाईन जाऊन जी वेबसाईट दिलेली आहे तुमच्याकडे इथे recruitment.bsf.government.in या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी चलन दिलेलं आहे. ₹159 तुम्हाला ऑनलाईन फीस असणार आहे सर्व कॅटेगरीसाठी. एस-सी, एस-टीला फीस नसणार नाही आहे इथे. एस-सी, एस-टीसाठी एक्झम्प्टेड आहे. अदर कॅटेगरीसाठी तुम्हाला 159 फीस असणार आहे. तुम्हाला टी-ए, डी-ए नाही आहे तिथं सध्या तरी. एक्झामच्या नंतर तुम्हाला भेटेल ते. सिलेक्शन प्रोसेस तुमची फिजिकल असणार आहे, रिटन एक्झाम असणार आहे. जर मित्रांनो ही तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकारी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण इथेच थांबूया.